हॅलो फ्रेंड, मी प्राध्यापक रवींद्र मस्के आपलं पुन्हा एकदा स्वागत करत आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं डिफरन्शिएशन चॅप्टर. त्या चॅप्टरमध्ये आपण बघितले जॉमेट्रिकल मिनिंग ऑफ डेरिव्हेटिव्ह, composite function and some example. Now next topic is today we'll discuss the derivatives of inverse function. आज आपण बघणार डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शन, डिफरन्शिएशन चॅप्टरमधील पुढील टॉपिक. Derivatives of inverse function. If y is equal to f of x, if y is equal to f of x is 1 1 and on 2, दिलेलं फंक्शन हे 1 1 and on 2 आहे, then x is equal to f inverse of y exist. त्याचा इन्व्हर्स एक्झिस्ट होतो आहे, तो इन्व्हर्स आहे x is equal to f inverse of y. If f inverse of y is differentiable, जर दिलेल्या फंक्शनचा इन्व्हर्स डिफरन्शिएबल असेल, देन वी कॅन फाइंड इट्स डेरिव्हेटिव्ह, तर त्याचं डेरिव्हेटिव्ह तुम्ही फाइंड करू शकता. ते आपण आज या टॉपिकमध्ये बघणार आहोत. नाव एक्झाम्पल, कन्सिडर f of x इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ x. फंक्शन दिलेलं आहे f of x इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ x. So therefore we know that y is equal to f of x. So y is equal to f of x, which is equal to square root of x. That is y is equal to square root of x. जर y is equal to square root of x असेल तर x is equal to y square, squaring on both side. So therefore x is equal to f inverse of y, which is equal to y square. x in terms of y, that means दिलेल्या फंक्शनचा, फंक्शन होतं स्क्वेअर रूट ऑफ एक्स, या दिलेल्या फंक्शनचा इन्व्हर्स मिळाला आहे आपल्याला वाय स्क्वेअर. नेक्स्ट थेरम, सपोज y is equal to f of x, y is equal to f of x is a differentiable function of x. y is equal to f of x is a differentiable function of x on an interval I, and y is means function y is 1 1 and on 2, and dy by dx is not equal to 0. Also f inverse of x is differentiable on f of I, then we can prove that derivative of f inverse of y is equal to 1 upon f dash of x, or dx upon dy is equal to 1 upon dy by dx, where dy by dx is not equal to 0. बघा, दिलेल्या थेरममध्ये आपल्याला काय करायचं आहे, एक फंक्शन दिलेलं आहे y इज इक्वल टू f ऑफ x. हे दिलेलं फंक्शन 1 1 and on 2 आहे, दिलेलं फंक्शन 1 1 on 2 आहे, सोबत डिफरन्शिएबल पण दिलेलं आहे. जर त्याचा इन्व्हर्स एक्झिस्ट होत आहे तर आपल्याला प्रूव्ह करायला सांगितलं आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ f इन्व्हर्स ऑफ y इज इक्वल टू 1 अपॉन f डॅश ऑफ x, किंवा यालाच आपण ऑर म्हणू शकतो, dx अपॉन dy इज इक्वल टू 1 अपॉन dy बाय dx, वेअर dy बाय dx इज नॉट इक्वल टू 0. या थेरमचं, या रिझल्टचं प्रूफ आपल्या टेक्स्टबुकमध्ये दिलेलं आहे. यू कॅन सी अँड ट्राय टू अंडरस्टँड दिस प्रूफ. मी हा पार्ट आपल्या बुकमध्ये दिलेला असल्यामुळे स्किप करत आहे. यावरती एक्झाम्पल बघूया. फर्स्ट एक्झाम्पल, y इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 1 प्लस स्क्वेअर रूट एक्स. एक्झाम्पल घेतला आहे y इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 1 प्लस स्क्वेअर रूट एक्स. ह्या दिलेल्या फंक्शनचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा आहे. दिलेलं फंक्शन इन्व्हर्स आहे का? नाही. दिलेलं फंक्शन इन्व्हर्स फंक्शन नाही आहे, तर मग याला इन्व्हर्स फंक्शन घेऊ, तयार करूया. सो फर्स्ट वी हॅव टू फाइंड इन्व्हर्स फंक्शन. सो फर्स्ट दिलेल्या फंक्शनचं इन्व्हर्स फंक्शन फाइंड करूया. दॅट्स मीन्स एक्स इन टर्म्स ऑफ वाय. सो y is equal to square root of 1 plus square root x. So therefore y square is equal to 1 plus square root x. That is square root x is equal to y square minus 1. So therefore x is equal to f inverse of y, which is equal to in bracket y square minus 1 bracket चा square. बघा,
फंक्शन दिलेलं आहे y इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 1 प्लस स्क्वेअर रूट एक्स. या फंक्शनचा इन्व्हर्स फंक्शन भेटला आहे आपल्याला इन ब्रॅकेट वाय स्क्वेअर मायनस 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर. नाऊ इट्स डेरिव्हेटिव्ह. वी नो दॅट डेरिव्हेटिव्ह ऑफ इन्व्हर्स फंक्शन dy by dx is equal to 1 upon dx by dy, or it can be also written as dx upon dy is equal to 1 upon dy by dx. So dx upon dy upon dx is equal to 1 upon dx by dy. So which is equal to, we know that the value of x is in bracket y square minus 1 bracket चा square. So dy by dx is equal to 1 upon derivative of y square minus 1 bracket चा square. आपण जर बघितलं तर इथे f of x raised to n चा फॉर्म्युला अप्लाय होणार आहे. So we know that derivative of f of x raised to n is equal to n into f of x raised to n minus 1 into f dash of x. Here we use y square minus 1 its f of x. ब्रॅकेट मधली व्हॅल्यू आपण f of x आहे असं अज्युम करणार आहोत. So which is equal to 1 upon 2 into y square minus 1 into derivative of y square minus 1. So which is equal to 1 upon 2 into y square minus 1 as it is. Now derivative of y square minus 1 is 2y. So which is equal to 2 into 2 is 4, and we know that the value of y is, you have to given square root of 1 plus square root x. So we have put here, so 1 upon 4 into square root of 1 plus square root x into in bracket square root of 1 plus square root x bracket चा square minus 1. आलेल्या इक्वेशन मध्ये y ची व्हॅल्यू स्क्वेअर रूट ऑफ 1 प्लस स्क्वेअर रूट एक्स जी आपल्याला गिवन दिलेली आहे ती पुट केलेली आहे. 2 into 2 4, y ची व्हॅल्यू पुट केली स्क्वेअर रूट ऑफ 1 प्लस स्क्वेअर रूट एक्स आणि ब्रॅकेटमध्ये स्क्वेअर रूट ऑफ 1 प्लस स्क्वेअर रूट एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस 1. वी नो दॅट स्क्वेअर स्क्वेअर रूट विल बी कॅन्सल. इथे काय होणार आहे, एक स्क्वेअर रूट कॅन्सल होणार आहे. सो विच इज इक्वल टू 1 अपॉन 4 इंटू स्क्वेअर रूट ऑफ 1 प्लस स्क्वेअर रूट एक्स. स्क्वेअर स्क्वेअर रूट कॅन्सल झाल्यामुळे 1 प्लस स्क्वेअर रूट एक्स मायनस 1 प्लस 1 मायनस 1 कॅन्सल. सो विच इज इक्वल टू 1 अपॉन 4 इंटू स्क्वेअर रूट एक्स इंटू स्क्वेअर रूट ऑफ 1 प्लस स्क्वेअर रूट एक्स. बघा फंक्शन दिलेलं होतं y इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 1 प्लस स्क्वेअर रूट एक्स. या फंक्शनचं इन्व्हर्स फंक्शन भेटलं होतं आपल्याला वाय स्क्वेअर मायनस 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि त्याचं डेरिव्हेटिव्ह फाइंड झालं आहे. डेरिव्हेटिव्ह येत आहे 1 अपॉन 4 इंटू स्क्वेअर रूट एक्स इंटू स्क्वेअर रूट ऑफ 1 प्लस स्क्वेअर रूट एक्स. नाउ सेकंड एक्झाम्पल, फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ द इन्व्हर्स ऑफ फंक्शन y इज इक्वल टू 2x क्यूब मायनस 6x अँड कॅल्क्युलेट इट्स व्हॅल्यू ॲट x इज इक्वल टू मायनस 2. आपल्याला डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा आहे. फाइंड दी डेरिव्हेटिव्ह कोणत्या फंक्शनचा, y इज इक्वल टू 2x क्यूब मायनस 6x. हे फंक्शन दिलेलं आहे गिवन. या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचं आहे. पुढे त्यांनी काय सांगितलं आहे, कॅल्क्युलेट इट्स व्हॅल्यू ॲट x इज इक्वल टू मायनस 2. ॲट x इज इक्वल टू मायनस 2 डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू काय येते ते फाइंड करायला सांगितलं आहे. सो फर्स्ट वी हॅव टू गिवन y इज इक्वल टू 2x क्यूब मायनस 6x. given function y is equal to 2x cube minus 6x. Now differentiate with respect to x. We get दिलेल्या फंक्शनला डिफरन्शिएट करूया. y चं डेरिव्हेटिव्ह होणार dy by dx and we know that derivative of 2x cube is 6x square. We know that the formula x raised to n. Here we use n is equal to 3. So 3 into 2 is 6 and derivative of x raised and x square 6x square. So derivative of 2x cube is 6x square minus derivative of 6x is 6. So which is equal to 6 into x square minus 1. Here 6 common काढून
in bracket x square minus 1. So we know that the formula derivative of inverse function dx upon dy is equal to 1 upon dy by dx. आपण आताच सुरुवातीलाच एक थेरम बघितला, dx upon dy is equal to 1 upon dy by dx. त्या थेरमचा यूज करून dx upon dy is equal to dy by dx. We know that the dy by dx ची व्हॅल्यू आपण जस्ट फाइंड केली आहे, ती व्हॅल्यू येते 6 इंटू एक्स स्क्वेअर मायनस 1. ही व्हॅल्यू या इक्वेशनमध्ये पुट करूया. सो देअरफॉर dx upon dy is equal to 1 upon 6 इंटू एक्स स्क्वेअर मायनस 1. सो हा झाला आपला डेरिव्हेटिव्ह. dx upon dy is equal to 1 upon 6 इंटू एक्स स्क्वेअर मायनस 1. आता त्यांनी प्रॉब्लेममध्ये काय सांगितलं आहे आपल्याला, कॅल्क्युलेट इट्स व्हॅल्यू ॲट एक्स इज इक्वल टू मायनस 2. ॲट एक्स इज इक्वल टू मायनस 2ला डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू काय येते ते फाइंड करायचं आहे. सो नाऊ ॲट एक्स इज इक्वल टू मायनस 2 वी गेट y इज इक्वल टू, हिअर वी गिवन, आपल्याला गिवन काय दिलं आहे, y इज इक्वल टू 2x क्यूब मायनस 6x. या दिलेल्या फंक्शनमध्ये एक्सची व्हॅल्यू मायनस 2 पुट करूया. मायनस 2 पुट केल्यानंतर काय होणार, y इज इक्वल टू 2 इंटू मायनस 2 रेस टू 3 मायनस 6 इंटू मायनस 2. सो विच इज इक्वल टू मायनस 16 प्लस 12 विच इज इक्वल टू मायनस 4. बघा एक्सची व्हॅल्यू मायनस 2 होती, एक्सची व्हॅल्यू मायनस 2 दिलेल्या फंक्शनमध्ये पुट केल्यानंतर वायची व्हॅल्यू भेटते आहे आपल्याला मायनस 4. सो डेरिव्हेटिव्ह मी याला इक्वेशन फर्स्ट देतो. नाउ इक्वेशन फर्स्ट बिकम्स, हिअर dx upon dy at y is equal to minus 4 which is equal to 1 upon dy by dx at x is equal to minus 2. So which is equal to 1 upon आलेल्या डेरिव्हेटिव्हमध्ये एक्सची व्हॅल्यू मायनस 2 पुट करून आपला डेरिव्हेटिव्ह आलेला आहे 1 upon 6 इंटू एक्स स्क्वेअर मायनस 1. सो हिअर वी पुट x इज इक्वल टू मायनस 2. सो 1 upon 6 इंटू एक्सची व्हॅल्यू मायनस 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस 1 ॲज इट इज विच इज इक्वल टू 1 upon 18. बघा फंक्शन दिलेलं आहे 2x क्यूब मायनस 6x, त्याचा डेरिव्हेटिव्ह भेटला होता आपल्याला 1 upon 6 इंटू एक्स स्क्वेअर मायनस 1. आणि आलेल्या डेरिव्हेटिव्हमध्ये एक्सची व्हॅल्यू मायनस 2 पुट केल्यानंतर व्हॅल्यू भेटते आहे आपल्याला 1/18. नाउ नेक्स्ट एक्झाम्पल, लेट f of x is equal to x raised to 5 plus 2x minus 3. फंक्शन दिलेलं आहे x raised to 5 plus 2x minus 3. काय सांगितलं आहे, फाइंड f इनवर्स इट्स डेरिव्हेटिव्ह मायनस 3. f इनवर्स इट्स डेरिव्हेटिव्ह ॲट y इज इक्वल टू मायनस 3. ही व्हॅल्यू y ची दिलेली आहे ॲट y इज इक्वल टू मायनस 3. So given f of x is equal to x raised to 5 plus 2x minus 3. दिलेल्या फंक्शनला डिफरन्शिएट करूया. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. f of x चे डेरिव्हेटिव्ह येते f dash of x. We know that derivative of x raised to 5 is 5x raised to 4. Here we use the formula. येथे आपण कोणता फॉर्म्युला यूज करणार आहोत, x raised to n. Derivative of x raised to n is equal to n into x raised to n minus 1. We know that n means 5. So 5 into x raised to 4 plus derivative of 2x is 2 and derivative of 3 is 0. We know that derivative of constant term is 0. So f dash of x is equal to 5x raised to 4 plus 2. Note that we have to given y is equal to minus 3. We have to given y is equal to minus 3. If y is equal to minus 3, corresponding x is equal to 0. जर y is equal to minus 3 असेल तर x ची व्हॅल्यू 0 येते. हे आपण आपल्या दिलेल्या फंक्शनमध्ये पुट करून बघू शकता. If y is equal to minus 3, then x is equal to 0. So we have to find f inverse its derivative at minus 3 is equal to 1 upon f dash of 0 which is equal to, we know that f dash of 0 means f dash of x या आलेल्या डेरिव्हेटिव्हमध्ये x ची व्हॅल्यू 0 पुट करून. सो 1 upon f dash of 0 is equal to 1 upon 5 x raised to 4. x ची व्हॅल्यू 0
then 5 into 0 plus 2 which is equal to 1 by 2. We know that 5 into 0 means 0, so which is equal to 1 by 2. बघा आपल्याला फाइंड करायला लावलं होतं डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ इनवर्स ॲट वाय इज इक्वल टू -3. या फंक्शनची व्हॅल्यू काय येणार आहे, या डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू काय येणार आहे, ती व्हॅल्यू भेटत आहे 1 by 2. नाउ नेक्स्ट derivatives of standard inverse trigonometric function. First trigonometric function is sine inverse. If y is equal to sine inverse of x, if x lies between close interval -1 to 1 and y lies between -pi by 2 to pi by 2, then prove that dy by dx is equal to 1 upon square root of 1 minus x square. बघा विद्यार्थी मित्रांनो, फंक्शन दिलं आहे y इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ x. या फंक्शनचं, या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर येते, हे फाइंड आउट करायचं आहे. सो वी हॅव टू गिवन y इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ x. x लाइज बिटवीन क्लोज इंटरवल -1 to 1 and y लाइज बिटवीन -pi by 2 to pi by 2. सो गिवन दिलेले व्हॅल्यू आपण देऊन घेतलेले आहेत. We know that y is equal to sin inverse of x and it can be written as x is equal to sin y. दिलेल्या फंक्शनला आपण x is equal to sin y असेही लिहू शकतो. Now differentiate with respect to y. In above equation x is equal to sin y. x is equal to sin y ला डिफरन्शिएट करूया. डिफरन्शिएट केल्यानंतर काय इक्वेशन भेटणार आहे, x चं डेरिव्हेटिव्ह येणार dx upon dy and derivative of sin y. We know that derivative of sin y, its standard formula, derivative of sin is cos, so derivative of sin y is cos y. विद्यार्थी मित्रांनो, आपण 11th स्टँडर्ड मध्ये काही आयडेंटिटीज बघितल्या आहेत. फॉर एक्झाम्पल sin square x plus cos square x is equal to 1. So therefore cos square x is equal to square root of 1 minus sin square x. Here we use the identity sin square x plus cos square x is equal to 1. आपण 11वीला काही आयडेंटिटीज बघितल्या होत्या, त्यातलीच एक होती sin square x plus cos square x is equal to 1. ह्या आयडेंटिटीचा आपण इथे यूज करणार आहोत. dx upon dy is equal to cos y. Cos y it can be written as plus minus square root of cos square y. But we know that cos square y means 1 minus sin square y, because cos square x is equal to 1 minus sin square x. Sorry, cos square x is equal to square root of 1 minus sin square x. So plus minus square root of 1 minus sin square y. Here again we use sin y is equal to x. It's given. We know that x is equal to sin y. Here we use the value. So dx upon dy is equal to plus minus square root of 1 minus x square. विद्यार्थ्यांना आपण आयडेंटिटी यूज केल्यानंतर प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस साइन स्क्वेअर हे इक्वेशन आलं आहे. या इक्वेशन मध्ये साइन y ची व्हॅल्यू x आहे ही करू. या इक्वेशन मध्ये स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस साइन स्क्वेअर y मध्ये साइन y ची व्हॅल्यू x आहे ही पुट करूया. सो देअरफॉर dx upon dy is equal to plus minus square root of 1 minus x square. डेरिव्हेटिव्ह फाइंड झाला आहे. x is equal to sin y चं डेरिव्हेटिव्ह आपल्याला भेटला आहे प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. बट कंडिशन दिलेली आहे पुढे, बट cos y is positive, but cos y is positive since y lies between first or fourth quadrant. cos y पॉझिटिव्ह असेल कधी, फर्स्ट और फोर्थ क्वाड्रंट मध्ये. बट वी हॅव टू गिवन y lies between -pi by 2 to pi by 2. So therefore dx upon dy is equal to square root of 1 minus x square. So we know that the derivative of inverse function dy by dx is equal to 1 upon dx by dy. Again derivative of inverse function चा फॉर्म्युला यूज करूया. dy by dx is equal to 1 upon dx by dy. dx by dy ची व्हॅल्यू आपण आताच पाहिली आहे, ती भेटली आहे आपल्याला स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. ही व्हॅल्यू
डेरिव्हेटिव्ह ऑफ इन्व्हर्स फंक्शनच्या फॉर्म्युल्यामध्ये पुट करूया. सो देअरफॉर dy बाय dx इज इक्वल टू 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. इथे आपलं डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इन्व्हर्स ऑफ एक्स हा रिझल्ट प्रूव्ह होत आहे. dy बाय dx इज इक्वल टू 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. विद्यार्थ्यांनो, जसं आपण आत्ता y इज इक्वल टू साइन इन्व्हर्स ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह फाइंड केलं आहे, त्याचप्रमाणे आपल्याला इतरही ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचे आहेत. हे सर्व प्रूफ आपल्या टेक्स्टबुकमध्ये दिलेले आहे. कृपया ते सर्वांनी बघा आणि आपल्या नोटबुकमध्ये लिहून घ्या आणि समजून घेण्याचा प्रयत्न करा. आपल्या बुकमध्ये दिलेलं असल्यामुळे मी काही पार्ट स्किप करत आहे. सेकंड, वी हॅव टू प्रूव्ह दॅट y is equal to cos inverse of x. X lies between minus 1 to 1 and y lies between 0 to pi. Then prove that dy by dx is equal to minus 1 upon square root of 1 minus x square. हे प्रूफ मी तुम्हाला होमवर्कसाठी देतो आहे. If y is equal to cos inverse of x, then you have to prove dy by dx is equal to minus 1 upon square root of 1 minus x square. हे प्रूफ तुम्ही घरी सॉल्व करायचं आहे. y is equal to cos inverse of x, then prove that dy by dx is equal to minus 1 upon square root of 1 minus x square. Now next, if y is equal to cot inverse x, x belongs to R, y lies between 0 to pi, then prove that dy by dx is equal to minus 1 upon 1 plus x square. थर्ड ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन घेतला आहे y इज इक्वल टू कॉट इनवर्स ऑफ x आणि आपल्याला प्रूव्ह करायचं आहे dy बाय dx इज इक्वल टू मायनस 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. सो प्रूफ वी हॅव टू गिवन y इज इक्वल टू कॉट इनवर्स ऑफ x. y इज इक्वल टू कॉट इनवर्स ऑफ x. इट कॅन बी रिटन एज x इज इक्वल टू कॉट y. इट कॅन बी रिटन एज x इज इक्वल टू कॉट y. नाउ डिफरेंशिएट x इज इक्वल टू कॉट y विथ रिस्पेक्ट टू y. या आलेल्या इक्वेशनला आपण डिफरेंशिएट करूया विथ रिस्पेक्ट टू वायला. सो एक्सचं डेरिव्हेटिव्ह होणार dx अपॉन dy विच इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट y. वी नो दॅट स्टँडर्ड फॉर्म्युला डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट इज मायनस कोस एक्स स्क्वेअर. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट y इज इक्वल टू मायनस कोस एक्स स्क्वेअर y. हियर वी यूज आयडेंटिटी अगेन. वी नो दॅट कॉस स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 1 प्लस कॉट स्क्वेअर एक्स. इथे परत आपण ती आयडेंटिटी यूज करणार आहोत. कॉस स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 1 प्लस कॉट स्क्वेअर एक्स. सो मायनस कोस एक्स स्क्वेअर वाय इज इक्वल टू मायनस in bracket 1 plus cot square y. But we know that cot y means x. So we put the value in above equation minus 1 plus cot square y. आलेल्या इक्वेशन मध्ये cot y ची व्हॅल्यू x आहे ही पुट करूया. सो देअरफॉर dx अपॉन dy इज इक्वल टू मायनस 1 प्लस एक्स स्क्वेअर. आलेल्या इक्वेशन मध्ये cot y ची व्हॅल्यू आपण x पुट केली आहे. So therefore dx upon dy is equal to minus 1 plus x square. We have again derivative of inverse function. We use the formula dy by dx is equal to 1 upon dx upon dy. आपण परत इथे डेरिव्हेटिव्ह ऑफ इन्व्हर्स फंक्शनचा फॉर्म्युला यूज केला आहे. dy by dx is equal to 1 upon dx upon dy. But we know that dx by dy इट्स मायनस 1 अपॉन एक्स स्क्वेअर. dx अपॉन dy आपण ऑलरेडी फाइंड केला आहे. त्याची व्हॅल्यू आपल्याला भेटली आहे मायनस 1 प्लस एक्स स्क्वेअर. ही व्हॅल्यू या डेरिव्हेटिव्ह ऑफ इन्व्हर्स फंक्शनच्या फॉर्म्युल्यामध्ये पुट करूया. सो देअरफॉर dy बाय dx इज इक्वल टू 1 अपॉन मायनस 1 प्लस एक्स स्क्वेअर. सो देअरफॉर dy बाय dx इज इक्वल टू मायनस 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. बघा विद्यार्थ्यांना, आपल्याला फंक्शन दिलं होतं y इज इक्वल टू कॉट इनवर्स ऑफ एक्स आणि त्याचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला भेटलं आहे dy बाय dx इज इक्वल टू मायनस 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. सिमिलरली यू कॅन प्रूव्ह इफ y इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ x, x बिलॉंग्स टू r, y lies between minus pi by 2 to pi by 2, then derivative of
tan inverse of x is dy by dx is equal to 1/1 plus x square. तुम्ही सेम प्रूव्ह करू शकता. हे देखील मी तुम्हाला होमवर्कसाठी देत आहे. ज्याप्रमाणे आपण कॉट इन्व्हर्ससाठी प्रूव्ह केला आहे सेम त्याचप्रमाणे टॅन इन्व्हर्ससाठी तुम्ही घरी प्रूव्ह करणार. तुम्ही हे घरी प्रूव्ह करा. नाउ फोर्थ, नाउ नेक्स्ट इज if y is equal to sec inverse of x such that mod x is greater than or equal to 1 and y lies between 0 to pi, y is not equal to pi by 2, then dy by dx is equal to 1 upon x into square root of x square minus 1 if x is positive, and dy by dx is equal to minus 1 upon x into square root of x square minus 1 if x is negative. And last one is if y is equal to cosec inverse x such that mod x is greater than or equal to 1, y lies between minus pi by 2 to pi by 2, y is not equal to 0, then dy by dx is equal to minus 1 upon x into square root of x square minus 1 if x is positive, and dy by dx is equal to 1 upon x into square root of x square minus 1 if x is negative. बघा विद्यार्थ्यांनो, या सर्व प्रूफ आपल्याला आपल्या टेक्स्टबुकमध्ये सॉल्व करून दिलेले आहे. ते तुम्ही आपल्या नोटबुकमध्ये लिहून ठेवा. मी हा पार्ट आपल्या नोटबुकमध्ये दिले असल्या कारणाने काही स्किप करत आहे. नाउ नेक्स्ट टॉपिक इज डेरिव्हेटिव्ह ऑफ स्टँडर्ड इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. आत्ताच आपण प्रूव्ह केले आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इनव्हर्स ऑफ एक्स. साइन इनव्हर्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला भेटलं होतं 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. पुढे त्याची कंडिशन दिली आहे -1 लेस दॅन ऑर इक्वल टू एक्स लेस दॅन ऑर इक्वल टू 1. एक्स लाइज बिटवीन -1 to 1 and y lies between -pi by 2 to pi by 2. Similarly, cos inverse of x -1 upon square root of 1 minus x square. tan inverse of x चं डेरिव्हेटिव्ह आलं आहे 1 upon 1 plus x square. cot inverse x चं डेरिव्हेटिव्ह येत आहे cot inverse x डेरिव्हेटिव्ह भेटलं होतं आपल्याला -1 upon 1 plus x square. sec inverse x चं डेरिव्हेटिव्ह येत आहे 1 upon x into square root of x square minus 1 if x is positive, or -1 upon x into square root of x square minus 1 if x is negative. and similarly cosec inverse x. हे सर्व प्रूफ आपल्या नोटबुकमध्ये आपल्या टेक्स्टबुकमध्ये दिलेले आहे. हे फॉर्म्युले आहे. या सर्व ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनला आपण ॲज अ फॉर्म्युले म्हणून ट्रीट करणार आहोत. पुढे जे काही प्रॉब्लेम येणार आहेत त्यांना हे सर्व आपण फॉर्म्युले म्हणून ट्रीट करणार आहोत. सो हे सर्व फॉर्म्युले आपण आपल्या नोटबुकमध्ये लिहून ठेवायचे आहेत, जेणेकरून प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना आपल्याला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. आणखी काही फॉर्म्युले दिले आहेत आपल्या बुकमध्ये. डेरिव्हेटिव्ह ऑफ स्टँडर्ड इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक कॉम्पोजिट फंक्शन. आपण जस्ट आता काही बघितले होते फॉर्म्युले. साइन इनव्हर्स ऑफ एक्स फॉर्म्युला आला होता 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. सिमिलरली कॉम्पोजिट फंक्शनसाठी साइन इनव्हर्स ऑफ एफ ऑफ एक्स फंक्शन असेल तर त्याचं डेरिव्हेटिव्ह येणार एफ डॅश ऑफ एक्स अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एफ ऑफ एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. कॉस इनव्हर्स ऑफ एफ ऑफ एक्स असेल तर त्याचं डेरिव्हेटिव्ह मायनस एफ डॅश ऑफ एक्स अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एफ ऑफ एक्स ब्रॅकेट स्क्वेअर असेल. जर टॅन इनव्हर्स ऑफ एफ ऑफ एक्स फंक्शन असेल त्याचं डेरिव्हेटिव्ह असणार आहे एफ डॅश ऑफ एक्स अपॉन 1 प्लस एफ ऑफ एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर. सिमिलरली कॉट इनव्हर्स ऑफ एफ ऑफ एक्स, सेक इनव्हर्स ऑफ एफ ऑफ एक्स अँड कोसेक इनव्हर्स ऑफ एफ ऑफ एक्स. हे सर्व आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करताना उपयोगात पडणार आहेत. सपोज आपल्याला एखादा प्रॉब्लेम आला साइन इनव्हर्स ऑफ एक्स स्क्वेअर मायनस एक्स, देन वी हॅव टू यूज फर्स्ट फॉर्म्युला साइन इनव्हर्स ऑफ एफ ऑफ एक्स. हियर वी यूज एफ ऑफ एक्स is equal to x square minus x, then we can easily find out the derivative sin inverse of x square minus x, like that this formula. So हे सर्व फॉर्म्युले आपण आपल्या नोटबुकमध्ये लिहून ठेवायचे आहेत, जेणेकरून आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. आपण काही प्रॉब्लेम बघूयात. एक्झाम्पल, डिफरन्शिएट द फॉलोइंग with respect to x.
आत्ताच आपण एक फॉर्म्युला बघितला, साइन इनव्हर्स ऑफ एफ ऑफ एक्स, कॉम्पोजिट फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह. ते फॉर्म्युले आपण इथे यूज करणार आहोत. बघा इथे पहिला प्रॉब्लेम घेतला आहे साइन इनव्हर्स ऑफ एक्स क्यूब. साइन इनव्हर्स ऑफ एक्स क्यूब ब्रॅकेटची व्हॅल्यू आपण ॲज अ एफ ऑफ एक्स अशी अज्युम करणार आहोत. म्हणजे इथे आपल्याला फॉर्म्युला यूज करणार, इथे आपण साइन इनव्हर्स ऑफ एफ ऑफ एक्सचा फॉर्म्युला यूज करणार आहोत. सो नाऊ डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. दिलेल्या फंक्शनला डिफरन्शिएट करूया. वायचं डेरिव्हेटिव्ह असणार आहे dy बाय dx विच इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इनव्हर्स ऑफ एक्स क्यूब. वी नो दॅट डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इनव्हर्स ऑफ एफ ऑफ एक्स इज एफ डॅश ऑफ एक्स अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एफ ऑफ एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर. तो फॉर्म्युला आपण यूज करून इथे साइन इनव्हर्स ऑफ एक्स क्यूबचे डेरिव्हेटिव्ह फाइंड करू शकतो. सो dy by dx is equal to derivative of sin inverse of x cube which is equal to 1 upon square root of 1 minus x cube bracket square into derivative of x cube. We know that derivative of x cube is 3x square. We know that the formula derivative of x raised to n, right? Derivative of x raised to n is equal to n into x raised to n minus 1. So here we use the formula. So which is equal to 1 upon square root of 1 minus x raised to 6 into 3x square. So therefore dy by dx is equal to 3x square upon square root of 1 minus x raised to 6. बघा फंक्शन दिलेलं होतं साइन इनव्हर्स ऑफ एक्स क्यूब. या दिलेल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा होता आणि तो डेरिव्हेटिव्ह आपल्याला भेटला आहे dy by dx is equal to 3x square upon square root of 1 minus x raised to 6. Now second example, cos inverse of 2x square minus x. Second example घेतला आहे cos inverse of 2x square minus x. Same method, दिलेलं फंक्शन लिहून घेऊया y is equal to cos inverse of 2x square minus x. दिलेल्या फंक्शनला डिफरन्शिएट करूया with respect to x. Now differentiate with respect to x, we get derivative of y is dy by dx which is equal to derivative of cos inverse of 2x square minus x. इथे ब्रॅकेटमधली व्हॅल्यू 2x square minus x ही व्हॅल्यू आपण f of x आहे असे अज्युम करूया. ब्रॅकेटमधली व्हॅल्यू f of x आहे अशी जर अज्युम केली तर आपल्याला फॉर्म्युला तयार होतो cos inverse of f of x चा. And we know that derivative of cos inverse of f of x is equal to minus f dash of x upon square root of 1 minus f of x ब्रॅकेटचा स्क्वेअर. तो फॉर्म्युला आपण इथे यूज करणार आहोत. बघा तो फॉर्म्युला यूज केल्यानंतर काय होणार आहे dy by dx is equal to minus 1 upon square root of 1 minus f of x ब्रॅकेटचा स्क्वेअर मीन्स f of x ची व्हॅल्यू आपण अज्युम केली आहे 2x square minus x ब्रॅकेटचा स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ f dash of x means derivative of 2x square minus x. So which is equal to minus 1 upon square root of 1 minus x square into 2x minus 1 bracket square into derivative of 2x square is 4x and derivative of x is 1. So therefore dy by dx is equal to 1 minus 4x upon square root of 1 minus x square in bracket 2x minus 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर. बघा फंक्शन दिलेलं आहे cos इनव्हर्स ऑफ 2x स्क्वेअर मायनस x आणि याचं डेरिव्हेटिव्ह फाइंड करायला सांगितलं होतं. ते डेरिव्हेटिव्ह आपल्याला भेटलं आहे dy by dx इज इक्वल टू 1 minus 4x upon square root of 1 minus x square into 2x minus 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर. Now some important formulae for inverse trigonometric function. हे काही फॉर्म्युले दिले आहेत आपल्या बुकमध्ये, ते सर्वांनी आपल्या नोटबुकमध्ये लिहून ठेवायचे आहेत. फॉर एक्झाम्पल साइन इनवर्स ऑफ साइन थिटा, साइन इनवर्स ऑफ साइन थिटा इज इक्वल टू थिटा, कॉस इनवर्स ऑफ कॉस थिटा इज इक्वल टू थिटा. जर एक फंक्शन इनवर्स दिलेला असेल तर त्यावेळेस दोन्ही फंक्शन सेम असतील, साइन इनवर्स ऑफ साइन थिटा इज इक्वल टू थिटा, कॉस इनवर्स कॉस थिटा इज इक्वल टू थिटा, tan inverse of tan theta is equal to theta, cot inverse of cot theta is equal to theta, same sec inverse and cosec inverse. Now next formula, sin inverse of x is equal to cosec inverse of 1 by x.
the both the quantity are equal. Now next is cosec inverse of x is equal to sin inverse of 1 by x. Similarly, cos inverse x, sec inverse x, tan inverse x and cot inverse x. Now next, sin inverse of cos theta. विद्यार्थी मित्रांनो, आपण इन 11 स्टँडर्डला काही अलाइड अँगल बघितले होते. वी नो दॅट कॉस थिटा इज इक्वल टू साइन पाय बाय 2 मायनस थिटा. हिअर वी यूज दी अलाइड अँगल. सो साइन इनवर्स ऑफ कॉस थिटा इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ साइन पाय बाय 2 मायनस थिटा. We know that the allied angle cos theta is equal to sin pi by 2 minus theta. So sin inverse of sin pi by 2 minus theta, but we know that sin inverse of sin theta, here look at this, sin inverse of sin theta is equal to theta. So sin inverse of sin pi by 2 minus theta is equal to pi by 2 minus theta. Similarly, cos inverse of sin theta is equal to cos inverse of cos pi by 2 minus theta is equal to pi by 2 minus theta. Tan inverse of cot theta is equal to tan inverse of tan pi by 2 minus theta is equal to pi by 2 minus theta. Cot inverse of tan theta is equal to cot inverse of cot pi by 2 minus theta, which is equal to pi by 2 minus theta. And similarly sec inverse and cosec inverse. हे सर्व फॉर्म्युले आपल्या नोटबुकमध्ये टेक्स्टबुकमध्ये दिलेले आहेत. ते सर्वांनी नोटबुकमध्ये लिहून ठेवा. यावरती काही प्रॉब्लेम बघूयात आपण. फर्स्ट प्रॉब्लेम, साइन इनवर्स ऑफ स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस कॉस एक्स अपॉन 2. या दिलेल्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचं आहे. फंक्शन दिलेलं आहे साइन इनवर्स ऑफ स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस कॉस एक्स अपॉन 2. लेट y is equal to sin inverse of square root of 1 minus cos x upon 2. But we know that 1 minus cos x is equal to 2 sin square x by 2. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला एक फॉर्म्युला माहिती आहे 1 मायनस कॉस एक्स इज इक्वल टू 2 साइन स्क्वेअर एक्स बाय 2. आपण 11 स्टँडर्डमध्ये हे फॉर्म्युले स्टडी केलेले आहेत. 1 मायनस कॉस एक्स इज इक्वल टू 2 साइन स्क्वेअर एक्स बाय 2. हिअर वी यूज द फॉर्म्युला. सो sin inverse of square root of 2 sin square x by 2. Here 2 get cancelled. Remaining part is sin inverse of square root of sin square x by 2. But here square root and square will be cancelled. So remaining part is sin inverse of sin x by 2. Square root cancel होणार आहे. So sin inverse of sin x by 2. But we know that you learn sin inverse of sin theta is equal to theta. So here we use the formula. आपण आत्ताच काही फॉर्म्युले बघितले. त्यातीलच एक फॉर्म्युला होता sin inverse of sin theta is equal to theta. तो फॉर्म्युला इथे यूज केल्यानंतर आपल्याला व्हॅल्यू भेटणार आहे y is equal to x by 2. या आलेल्या व्हॅल्यूला डिफरन्शिएट करूया विथ रिस्पेक्ट टू x. y is equal to x by 2 ला डिफरन्शिएट करूया. So now differentiate with respect to x. Now derivative of y is dy by dx and derivative of x by 2. We know that derivative of x by 2 is nothing but 1 by 2. So फंक्शन दिलेला आहे आपल्याला sin inverse of square root of 1 plus cos x, 1 minus cos x upon 2. या दिलेल्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला भेटला आहे 1 by 2. Now second function. Now next example, sin inverse of 2 raised to x. बघा इथे एक्झाम्पल दिलेला आहे, फंक्शन दिलेला आहे आपल्याला sin inverse of 2 raised to x. Here we use sin inverse of f of x formula. So let y is equal to sin inverse of 2 raised to x. Now differentiate with respect to x. दिलेल्या इक्वेशनला आपण डिफरन्शिएट करूया. y चं डेरिव्हेटिव्ह येणार आहे dy by dx which is equal to derivative of sin inverse of 2 raised to x. We know that derivative of sin inverse of f of x. विद्यार्थी मित्रांनो, आपण आत्ताच काही फॉर्म्युले बघितले. साइन इनवर्स ऑफ f of x चा फॉर्म्युला बघितला होता. डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इनवर्स ऑफ f of x काय येतं, f डॅश ऑफ x अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस f of x ब्रॅकेटचा स्क्वेअर. ही 2 रेस टू x ही व्हॅल्यू आपण f of x आहे असे अज्युम करूया. सो विच इज इक्वल टू 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस f of x ब्रॅकेटचा स्क्वेअर
म्हणजेच 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर इंटू एफ डॅश ऑफ एक्स मीन्स डेरिव्हेटिव्ह ऑफ 2 इथे एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू आपण 2 आहे असे अज्युम केली, विच इज इक्वल टू 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस 2 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 2 into log 2. Here we use the formula derivative of a raised to x. आपल्याला एक स्टँडर्ड रिझल्ट माहिती आहे, derivative of a raised to x. We know that derivative of a raised to x is equal to a raised to x into log a. हे आपण फॉर्म्युला यूज केला आहे. त्या फॉर्म्युल्याने डेरिव्हेटिव्ह ऑफ 2 ची व्हॅल्यू येत आहे आपल्याला 2 into log 2. So therefore dy by dx is equal to 2 log 2 upon square root of 1 minus 4 बघा विद्यार्थी मित्रांनो, आपलं फंक्शन होतं साइन इनवर्स ऑफ 2 साइन इनवर्स ऑफ 2 आणि याचं डेरिव्हेटिव्ह फाइंड करायला सांगितलं होतं आणि ते डेरिव्हेटिव्ह आपण फाइंड केल्यानंतर आपल्याला त्याची व्हॅल्यू भेटते आहे dy by dx is equal to 2 log 2 upon square root of 1 minus 4 Now next problem, differentiate the following with respect to x. बघा इथे फंक्शन दिला आहे cos इनवर्स ऑफ 4 cos क्यूब x minus 3 cos x. या दिलेल्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचं आहे. नाउ लेट y is equal to cos इनवर्स ऑफ 4 cos क्यूब x minus 3 cos x. फंक्शन दिलेलं आहे y is equal to cos इनवर्स ऑफ 4 cos क्यूब x minus 3 cos x. विद्यार्थी मित्रांनो, आपण 11वीला cos 3 थिटाचा फॉर्म्युला बघितला आहे. cos 3 थिटाचा फॉर्म्युला आहे 4 cos क्यूब x minus 3 cos x. इथे तो फॉर्म्युला अप्लाय केला आहे. 4 cos क्यूब x minus 3 cos x ची व्हॅल्यू आहे cos 3x. So therefore cos inverse of cos 3x, we know that the formula cos inverse of cos theta is equal to theta. आपण आणखीन एक फॉर्म्युला लर्न केला आहे cos inverse of cos theta is equal to theta. So here we use the formula, so y is equal to 3x. cos inverse of cos theta चा फॉर्म्युला अप्लाय केल्यानंतर आपल्याला व्हॅल्यू भेटत आहे y is equal to 3x. या आलेल्या व्हॅल्यूला, आलेल्या इक्वेशनला आपण डिफरन्शिएट करूया. नाउ डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. y चं डेरिव्हेटिव्ह भेटणार आहे dy by dx which is equal to derivative of 3x. 3 is constant, so derivative of x is 1. So dy by dx is equal to 3. बघा आपल्याला फंक्शन दिलेलं आहे cos इनवर्स ऑफ 4 cos क्यूब x minus cos x. या फंक्शन डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचं होतं. त्या डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू आपल्याला भेटली आहे dy by dx is equal to 3. Now second example, cos inverse of sin 4 raised to x. Solution, function दिलेला आहे y is equal to cos inverse of sin of 4 raised to x. Here we use allied angle. So cos inverse of, we know that sin theta is equal to cos of pi by 2 minus theta. allied angle आपण इवन स्टँडर्ड मध्ये स्टडी केलेला आहे. तो फॉर्म्युला आपण इथे अप्लाय करणार आहोत. sin theta is equal to cos of pi by 2 minus theta. Here we have to assume theta is equal to 4 raised to x. So cos inverse of cos of pi by 2 minus 4 raised to x. So we know that cos inverse of cos theta is equal to theta. पण आपल्याला माहित आहे cos inverse of theta ची व्हॅल्यू theta आहे. So here theta means pi by 2 minus 4 raised to x. So therefore y is equal to pi by 2 minus 4 raised to x. Now differentiate y is equal to pi by 2 minus 4 raised to x with respect to x. आलेले इक्वेशन डिफरन्शिएट करूया. y चे डेरिव्हेटिव्ह होणार dy by dx which is equal to derivative of pi by 2 minus 4 raised to x. But we know that derivative of pi by 2 is 0 because its constant value, and derivative of 4 raised to x is 4 raised to x into log 4. So therefore dy by dx is equal to minus 4 raised to x into log 4. इथे फंक्शन दिलेलं होतं cos इनवर्स ऑफ sin 4 raised to x आणि याचं डेरिव्हेटिव्ह फाइंड करायला सांगितलं होतं. याचा डेरिव्हेटिव्ह आपण फाइंड केला आहे, तो भेटला आहे आपल्याला minus
4 raised to x log 4. सो थँक्यू फ्रेंड. या टॉपिकमध्ये काही एक्झाम्पल अजूनही बाकी आहेत, ते आपण नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये बघूया. आणि कृपया करून जे फॉर्म्युले झालेले आहेत ते सर्वांनी आपल्या नोटबुकमध्ये लिहून ठेवावे, जेणेकरून प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना आपल्याला कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही. सो थँक्यू.